नमस्कार शेतकरी मित्रांनो, अर्जुन ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बाभुळगाव येथील ऊस बागायतदार शेतकरी प्रतीक जिने यांच्यासोबत आहात. नमस्कार, सांगा नमस्कार. तुमच्याबद्दल माहिती थोडी. नमस्कार. मी प्रतीक चंद्रकांत जिने, बाभुळगाव तालुका बार्शी. माझ्याकडे जवळपास 40 एकर ऊस क्षेत्र आहे. आता ऊसाची फवारणी करायची म्हटल्यानंतर ऊस 10-12 कांडीवरती गेल्यानंतर फवारणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे मी ड्रोनला प्राधान्य देतो. पेट्रोल पंपाने पण ती गोष्ट शक्य नाही. मी एक थोडक्यात माहिती सांगू इच्छितो, की आज आपण हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या माहितीसाठी बनवत आहोत, की ड्रोनद्वारे फवारणी म्हणजे काय असते किंवा ड्रोन फवारणी करताना शेतकऱ्यांच्या मनात बऱ्याचशा शंका असतात, की ड्रोन फवारणी कशा प्रकारे होते, सर्वत्र संपूर्ण क्षेत्रावर त्याचं औषध पडतं का, की त्याचे रिझल्ट आहेत का, किंवा प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात असे बहुतांश प्रश्न असतात. मग शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते आज प्रत्येक जण आपण मला विचारतील. मी त्या सर्व प्रश्नांचे उत्तर देऊन शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न करेल. ड्रोनद्वारे फवारणी का करावी? ड्रोनद्वारे फवारणी करण्याचा मुख्य हेतू म्हणजे ड्रोन शेतकऱ्यांचं कष्ट कमी होतं. पहिली गोष्ट, त्यात 2-3 मुद्दे, मी सगळे मुद्दे तुम्हाला सांगतो. पाण्याची बचत होते. आता ज्या 1 एकर फवारणीसाठी ज्या शेतकऱ्याला 200 लिटर पाणी लागतं, तिथं हा ड्रोन 10 लिटर पाण्यामध्ये पूर्ण 1 एकराची फवारणी करून देतो. दुसरा मुद्दा आला, औषधाची बचत होते. औषधाची बचत अशा प्रकारे होते, की असं पेट्रोल पंपाने किंवा पाठीवरच्या पंपाने जेवढे आपण औषध वापरतो त्यापेक्षा कमी प्रमाणात जरी आपण ड्रोनने औषध वापरले, तरी त्या औषधाचा औषध पूर्णपणे सगळीकडे एक समान पडतं एक का? समान सर्वत्र पूर्ण क्षेत्रावर तुमच्या एक समान औषध पडतं. औषध हा. थोडंही इकडं तिकडं जात नाही. आणि कॉन्सन्ट्रेशन डायल्युशनची कन्सेप्ट जर तुम्हाला माहित असेल तर त्यानुसार कसं होतं, आपल्या ड्रोन मध्ये 10 लिटरला आपण 1 एकराचा पूर्ण औषधाचा डोस टाकतो. मग त्यानुसार ते औषध एवढं कॉन्सन्ट्रेटेड होतं, की त्यामुळे जेवढं आपण एकरासाठी औषध वापरतो त्यापेक्षा थोडं कमी वापरलं तरीही चालतं. ड्रोनद्वारे कोणत्या कोणत्या पिकावरती फवारणी करता येते ऊस सोडून? ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी करू शकतो, ऊसावर करू शकतो, सोयाबीनवर करू शकतो, मकावर करू शकतो, ज्वारीवर करू शकतो, कडधान्यातील जेवढी पिकं असेल सर्वांवर करू शकतो, आपण तुरीवर करू शकतो. ह्याच प्रकारे आपण बागावर देखील सुद्धा ह्या ड्रोनने फवारणी करू शकतो. पपईच्या बागावर करू शकतो, आंब्याच्या बागावर करू शकतो. अशा सर्व प्रकारच्या पिकांवर आपल्याला ड्रोन फवारणी करता येते. हा. आता 40 एकर क्षेत्र ऊस फवारणी करायची म्हणल्यानंतर हा. आता पावसाळ्यामध्ये कामगार मिळणं तर शक्य नाही. नाही नाही आणि आपण स्वतः करायची म्हणलं तर 40 एकर क्षेत्र पावसाच्या दिवसामध्ये आणि करायचं दुसरी तेवढं गोष्ट सोपं नाही. कशी होईल, की 40 एकर तुमचा ऊस असला तरी आता तुमचा चालवला ऊस 10-12 कांड्याच्या पुढेच ऊस आहे. हो. त्या ऊसामध्ये पाठीवर पंप घेऊन जाणं, ते फवारणी त्या ऊसाला करणं, चिखलात चालणं, हे काही शेतकऱ्याला सहजरित्या शक्य होणाऱ्या गोष्टी नाहीत. मग त्यामुळे ड्रोनद्वारे फवारणी केली तर हा एक फायदा होऊ शकतो, की तुमचं 40 एकर क्षेत्र जरी असलं तर लय झालं तुमचं 1 ते 2 दिवसात त्या पूर्ण क्षेत्राची फवारणी होऊ शकते. तुमचं कष्ट वाचू शकतं, तुमचा वेळ वाचू शकतो, तुमच्या औषधाची देखील बचत होऊ शकते, तुमच्या पैशाची देखील बचत होऊ शकते. तर मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो, मी ड्रोनद्वारे फवारणी करण्याचा निर्णय का घेतला आहे. माझे ऊस पिकातील मार्गदर्शक सोमनाथ तात्या हुलगे, बेंबळे तालुका माढा यांनी पूर्ण केळी आणि ऊस पिकावरती फवारणी घेतात आणि त्यांचं जवळपास दरवर्षी सरासरी ऊस उत्पादन 150 प्लस असतं. त्यांनी एकरी 150 सांगितल्यामुळे टन. एकरी एकरी 150 एकरी टन. 150 हां. 150 रन. नाही, आपल्याकडे कसं झालंय, की शेतकऱ्यांना ह्या गोष्टी शक्य वाटत नाहीत, की एकरी 100 टन, 150 टन एवढा ऊस काढू शकतो. आपल्या बार्शी तालुक्यात, बाभुळगाव आपल्या गावामध्ये शेतकऱ्यांची मानसिकता अशी झालेली आहे, की लय झालं 40 टन, 50 टन एकरी 50 टन ते केळी काढतायत. ऊस निघतो, अशीच माणसांची मानसिकता झालेली आहे आपल्या इथल्या शेतकऱ्यांची. मग त्यामुळेच मी विचारलं एकरी. त्यांची केळी ते 50 हां, टन हां, काढतायत. हां, हां. बरोबर आहे. त्यांनी सांगितल्यामुळे मी ड्रोन फवारणी करायचा हां, निर्णय हां, घेतला. हां, हां. बरं. आता यातून आपण औषधं कोणती कोणती देऊ शकतो? पावडर, लिक्विड ह्या वगैरे? ड्रोनच्या फवारणी माध्यमातून आपण विद्राव्य प्रकारची पाण्यात विरघळणारी जेवढी काही औषधं आहेत सगळ्या प्रकारची औषधं आपल्याला सोडायला येतात. मग त्यामध्ये तुमचं 19-19 झालं, 052-34 झालं, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, किंवा एखाद्या शेतकरी जिब्रेलिक ऍसिड सोडतात. अशी प्रत्येक प्रकारची औषधं आपल्याला ड्रोनद्वारे फवारणीतून सोडता येतात. मग शेतकऱ्यांचं पूर्ण कामाचा लोडच कमी होतो पावसाळ्यामधला. हा, पावसाळ्यामध्ये वेळ किती शेतकऱ्यांनी लागतो 1 एकर फवारणी 1 करण्यासाठी? एकर फवारणीसाठी मॅक्झिमम खूप झालं 7 ते 8 मिनिट. हे पण मी जास्त सांगतोय, तसं ऍक्च्युली 5 मिनिट लागतात, पण सेटअप तिथं नेऊन चालू करणं, फवारणी हां. पूर्ण होणं, त्यासाठी औषध तयार करणं, ह्यासाठी 7 ते मॅक्झिमम आपण पुढे 10 मिनिट खूप झाले 1 एकर फवारणीसाठी. हां, हां, हां. बरं, तात्यांनी फवारलंय म्हणून आम्ही फवारावं असं मला तर वाटत नाही. आता क्षेत्र माझं जास्त असल्यामुळं मी करायचा प्रयत्न करतो, पण ती करताना पण डेअरिंग होत नाही.
हा, म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं ह्या आधी आम्ही कधी ड्रोन फवारणी केलेली नाही, नाही, मी पण नाही केलं. तुम्ही पण नाही नाही केलेली, केली. बरोबर आहे. मग तुमचं म्हणणं असं आहे की ह्या आधी आम्ही परंपरागत शेती करत आलो आहोत, मग जुन्या पद्धती सोडून आम्ही नवीन पद्धतीचा अवलंब का करावा, बरोबर? हो, बरोबर आहे. असंच विचारायचं आता तुम्हाला? 1-2-3-4 एकर वाले शेतकरी करू शकतात. आता हा. मला पर्याय नाही म्हणून मी ड्रोन फवारणी हा, करायला. पहिली म्हणजे गोष्ट समजा आता तुम्ही तुम्ही किती किती एकर क्षेत्र मॅनेज करता स्वतः सगळं? 40 एकर. 40 एकर क्षेत्र तुम्ही मॅनेज करता. समजा हा. तुम्हाला 40 एकर क्षेत्राला आता खताचा डोस टाकायचा आहे, हा. तुम्हाला समजा किती दिवस लागतील 40 एकराला डोस टाकायला? कामगार लावून म्हणलं तरी पण 2 ते 3 दिवस लागतात. कामगार भेटतात का तुमच्या गावात आता खताचा तुम्हाला डोस टाकायचा म्हणलं तर? खताची एक गोणी टाकायची म्हणलं तर 120 ते 130 रुपये आणि चालू आहे. तुमच्या माझ्या माहितीने 40 एकर डोस टाकायसाठी टोटल खर्च किती होईल तुमचा? 25 ते 30 हजार रुपये फक्त कामगाराचा. कामगाराचा. आणि खताचा? खताचा वेगळा. खताचा तुमच्या अंदाजे 40 एकरासाठी तुम्ही ह्याच्या आधी खत आणले असतील, किती खर्च होऊ नाही शकतो सांगू तुमचा? शकत नाही, सांगू शकत नाही. बरं, ते काय XYZ जे असेल ते. आता माझा म्हणण्याचा मुद्दा असा आहे, 40 एकर क्षेत्र तुम्हाला खत टाकण्यासाठी 2-3 दिवस तुम्ही कामगाराच्या मागे पडणार, हा. कामगार बघणार, बार्शीला जाणार किंवा कुठल्या जिथं तुम्ही आसपासच्या तालुक्याच्या ठिकाणी खत आणणार, तुम्ही हा. खत तेवढं आणणार, ट्रॉलीनं आणणार, पिकअपनं हा. आणणार, जे काय असेल ते तुमचं सगळं कष्ट जाणार त्याचं. हा. ह्याच ठिकाणी जर तुम्ही हे फवारणीद्वारे जर खत सोडली, हा. ड्रोनद्वारे जर सोडली, तर पहिला तुमचा मुद्दा मी सांगतो, तुमचा ऊस आता चालूला 10-15 कांड्याच्या स्टेजला आहे, हा. काही ठिकाणी तो पडलेलाही असेल. हा. अशा ठिकाणी कामगाराला सुद्धा जाऊन खत टाकणं शक्य नाही का? कारण आपल्या इथं पाऊस आता बऱ्यापैकी झालेला आहे, हा. शेतात आपण चालायचं म्हणलं तरी आपलं गोट्याच्या पुढं, पिंडरीच्या पुढं पाय जातात. हो. मग अशा परिस्थितीत कामगाराकडून खत टाकणं शक्य होणार आहे का? तुम्हीच सांगा मला. नाही. मग दुसरा मुद्दा असा की तुम्हाला जे 2-3 दिवस जे जातील ते आपण ड्रोनद्वारे जर करायचं ठरवलं तर एका दिवसातही तुमचं तेवढं क्षेत्र सगळं फवारणं होऊ शकतं. आता माझा पाठीमागचा डोस टाकला त्याच सांगतो मी. हा. आम्ही दोघांनी छोट्या भावानी मी खत टाकलं. हा. खत टाकलं एका दिवसामध्ये 40 पोते. हा. त्या दिवशी रात्रीच दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. मग दवाखान्याला माझा खर्च झाला 18-20 हजार रुपये. मग हीच जर तुम्ही ड्रोनद्वारे खतं सोडली तर तुम्ही फक्त राजासारखं, शेतकऱ्याला आपण जी राजाची उपमा दिलेली होती पहिली, राजासारखं बांधावर उभं राहायचं, ड्रोन सगळं तुमची फवारणी करून देणार. हा ड्रोन पूर्णपणे ऑटोमॅटिक फवारणी करतो. ज्या ठिकाणी तुमचं औषध संपलेलं असेल तिथला पॉईंट नोट करून हा ड्रोन तिथून माघारी येणार. आपण परत त्यात औषध भरायचं, त्याच ठिकाणी जाऊन बरोबर त्याच ठिकाणी जाऊन तुमचं 1 लिटर सुद्धा औषध वाया जाणार नाही. त्या ठिकाणापासून पुढची तो फवारणी कंटिन्यू करणार. एवढा तुम्हाला ह्या ड्रोनद्वारे फवारणीतून फायदा होऊ शकतो. बरोबर. म्हणजे तात्यांनी सांगितलं म्हणून मी फवारणी करायला लागलो होतो. पण फायदा आहे म्हणायचा. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, आता तुम्ही ड्रोन फवारणीचा हा जो निर्णय घेतलेला आहे, मग तुमच्या मनात कसं आलं की आपण फवारणीद्वारेच खतं का सोडावी शेताला? कारण ह्या आधी जुने शेतकरी जे होते ते ठिके आणायचे, मातीद्वारे खतं सोडायचे. मग तुमच्या मनात असं काय आलं की आपण फवारणीतून खतं सोडावी किंवा त्याचा आपल्या पिकाला किंवा ऊसाला काय फायदा होईल? आता तात्यांच्या तिथं ऊस शिवार फेरीला गेल्यानंतर बघितलं होतं, फवारणी केलेला ऊस आणि न केलेला ऊस. तसं मी माझ्या शेतामध्ये केलेलं आहे. आता इथं वरचं ऊसाचं क्षेत्र जे आहे ते फवारणी केलेलं नाही आणि खालचं फवारणी केलेलं आहे. त्यामध्ये फवारणी केल्यानंतर असं जाणून आलं, टेम्परेचर असताना मुळी जेवढी खत ऍक्टिव्हेट करत नाही तेवढी पानातून लवकर खत ऍक्टिव्हेट होत आणि लवकर लागवतात पिकाला. आणि फवारणीद्वारे खत सोडल्यानंतर तुम्हाला ऊसाच्या पानाच्या रुंदीमध्ये किंवा कलर मध्ये काय फरक जाणवला? हो, 100% जाणवला. नक्कीच जाणवला मला. नक्कीच जाणवला. त्यामुळे फवारणी करतोय. ओके. ऊसाचं झालं. आता काही शेतकऱ्यांना पेट्रोल पंपाद्वारे सोयाबीन फवारणी करतात. सोयाबीनवरती, तुरीवरती, उडदावरती. हो, बरोबर आहे, अगदी बरोबर. त्यांची फवारणी पंपानी होते म्हणल्यानंतर त्यांनी ड्रोननी फवारणी का करावी? ड्रोननी फवारणी करण्याचं कारण मी एक सांगू इच्छितो, जोपर्यंत आपल्याला सोयाबीनच्या खालचं दिसतंय तोपर्यंत ठीक आहे, आपण पाठीवरच्या पंपाने फवारणी करू शकता, पेट्रोल पंपाने फवारणी करू शकता, किंवा जोपर्यंत आपल्याला शेतात चालता येतंय, पाऊस कमी झालेला आहे, शेतात आपले पाय व्यवस्थित पडतायत, जोपर्यंत चालतंय तोपर्यंत आपण करू शकतो. पण तुम्हीच मला सांगा, ज्या वेळेस सोयाबीनच्या खालचं पूर्ण दिसायचं बंद होतं, तुमच्या गुडघ्याला, मांडीला सोयाबीन लागतं, त्या सोयाबीनच्या खाली कुठला जीवजंतू आहे का, साप आहे का, किंवा दुसरा कुठला खतरा शेतकऱ्याला त्या जागेतून होऊ शकतो का, असं हे जे पूर्ण टाळण्यासाठी आपण ड्रोन फवारणी केलेली कधीही उत्तम राहील. हो, गेल्या वर्षी 2 केस झालेले आहेत सोयाबीन फवारणी करताना शेतकऱ्याच्या वृत्ती झाले. मग हे आपण पुढचा जीवाचा धोका टाळण्यासाठी आपण ड्रोनद्वारे फवारणी करू शकतो. आणि जो दुसरा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस पाऊस काळ जास्त होतो की आपण शेतात चिबडतात म्हणतो आपण, मग अशा टायमाला पिंडरी इतके पाय शेतात जातात आपल्या, तसे तेवढे पिंडरी इतके पाय जात असताना
पेट्रोल पंपाचं त्याचं वजन 10-15 किलो, त्याच्यात औषध 20-25 लिटर, तेवढं घेऊन चालणं शेतकऱ्याचं शक्य आहे का तुम्हीच सांगा मला. नाही. मग त्यापेक्षा आपण सरळ ड्रोन फवारणी केली तर शेतकऱ्याचं तेवढे कष्ट वाचू शकतात, शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो ह्या गोष्टीतनं. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि शेतकरी पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. शेतकरी त्या टायमिंगला आता फवारणी करू शकतात, हा पण सोयाबीन मोठी झाल्यानंतर स्वतः फवारणी करत नाही. नाहीच खरं. कामगाराकडून फवारणी करतात. हा त्या टायमिंगला कामगार 100% करल्याच्या ह्याची काय गॅरंटी नाही. नाहीच ना. पूर्ण कव्हर करल्याची. पूर्ण कव्हर करत काय त्याची ड्रोन guarantee कव्हर होईल पूर्ण. नाही. ड्रोन पूर्णपणे क्षेत्र तुमचं कव्हर होतं. ड्रोनने कसं असतं, समजा तुमचं 1 एकर क्षेत्र आहे, आम्ही काय करतो 1 एकर क्षेत्राची मॅपिंग करून टाकतो. तो ड्रोन पूर्णपणे 1 एकर क्षेत्रात तुमच्या प्रत्येक कोपऱ्यावर जाऊन फवारणी करतो. तुमचं थोडं सुद्धा क्षेत्र असं होत नाही की इथं थोडं राहिलं तिथं थोडं राहिलं, असं कुठं सुद्धा होत नाही. पूर्णपणे क्षेत्राला तुमच्या 100% कव्हरेज भेटतं. केळीवरती फवारणी चालते. हो 100% केळीवरती आपण फवारणी घेऊ शकतो याने. फक्त एवढंच होतं की केळीवरच्या वरचा जो सरफेस आहे बागेचा, त्या वरच्या सरफेसवर पूर्णपणे फवारणी होती. आतले जे घड असतात त्याच्यावर फवारणी होत नाही. ड्रोननं काय होतं, ड्रोन वरनं चालतो, केळीच्या 4-5 फूट वरनं हाईट वरनं ड्रोन चालणार. केळीच्या वरची जेवढी पानं आहेत त्या पानावर फवारणी होते. फक्त आतल्या घड जे असतील तुमच्या केळीचे त्याच्यावर त्यांनी फवारणी होत नाही. पण त्या पानामधून तुम्ही फवारलेलं बरं, औषध त्या पूर्ण आता- झाडाला मिळू शकतं. आता ऊस 12-13 कांडीवरती आहे. हा. किती कांडीपर्यंत म्हणजे किती हाईट पर्यंत ड्रोन फवारणी करू शकतो? आता कसं आहे, ऊस तुमचा 12-13 कांड्यावर आहे. ऊसाच्या वरनं तुमचा ऊस किती 12-13 कांड्यावर असो किंवा 20-25 कांड्यावर असो, ऊसाच्या वरनं 4 ते 5 फूट वरनं ड्रोनची फवारणी होते. 4-5 फूट वरनं ड्रोन चालवल्यामुळे त्या ड्रोनचा प्रेशर आणि त्या नोझल मधनं पडणारं औषध पूर्णपणे तुमच्या ऊसावर स्प्रेड होतं. 17-18 कांडीवर गेल्यानंतर पण? हो 100%. कारण मला आणखी एक फवारणी घ्यायची. हा घेऊयात ना 100%. आता आपल्या इथं फवारणीची सुरुवात अजून झालेली नाही, पण काही भागात मी स्वतः असं बघितलेलं आहे की तिथले शेतकरी दर 21 दिवसाला, दर महिन्यात एकदा फवारणी करणारे शेतकरी आहेत आणि त्यांचे ऊसही खरंच बघण्यासारखे आहेत. त्या शेतकऱ्यांचं टार्गेटच असतं नाही, तात्यांनी केलं म्हणून मी मग त्यांचं टार्गेटच असतं मी एका एकरातून 120 टन ऊस काढणार, 130 टन ऊस काढणार, असं 100 टनाच्या आत त्यांचं टार्गेटच नसतं. त्यामुळे ते शेतकरी तेवढं कष्ट पण करतात, तेवढी मेहनत आता करतात. मी त्यांच्या इकडे शिवार फिरला पण जातो. कशामुळे ते पाठीमागचे 10 वर्ष झालं 100 टनाच्या खाली ॲव्हरेज काढत नाही. हा बरोबर आहे. आणि केळीमध्ये 50 टनाच्या खाली काढत नाही. हा आपल्या इथं माणसं ऊसात 50 टन 30 काढून खुश आहेत. 47 टन त्यांची केळी आणि आपला ऊस बरोबर आहे. होय बरोबर आहे. नक्कीच. बरं, माझी एक शंका होती आता. हा बोला की. मी माझं वरचं जे फवारणी केलंय पेट्रोल पंपाने, हा त्याला 1 एकरला माझं 180 लिटर पाणी गेलंय. हा 10 लिटर मध्ये 1 एकर फवारणी शक्य आहे काय? हो नक्कीच शक्य आहे. पहिली गोष्ट 10 लिटर आपण पाण्याकडे 10 लिटर मध्ये आपण जेवढं तुम्ही 1 एकराला औषध टाकताय तेवढं औषध तर आपण टाकणारच आहे. हा. तुम्ही पाणी 200 लिटर फवारा किंवा 10 लिटर फवारा, हा. तुमच्या पूर्ण क्षेत्राला कव्हरेज भेटणं महत्वाचं आहे. तुम्ही 200 लिटर जरी फवारलं आणि पूर्ण क्षेत्रावर त्याचं कव्हरेज झालं नाही, पूर्ण क्षेत्रावर औषध पडलं नाही, तर त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही. पण तुम्ही तेच 10 लिटर जरी फवारलं आणि तुमच्या पूर्ण पिकावर, पूर्ण क्षेत्रावर, त्याच्या पूर्ण पानाच्या सरफेसवर जर त्याचं कव्हरेज होत असेल तर 100% तुम्हाला 10 लिटर मध्ये सुद्धा 200 लिटर पेक्षा जास्त रिझल्ट भेटणार आहेत. म्हणजे मी पेट्रोल पंपाने फवारणी करतोय ती 100 ppm नी करतोय आणि ड्रोननी फवारणी होते ते 1 ते 1.5 लाख ppm नी होते. पीपीएम ने फवारणी होती त्याची, बरोबर. मग त्याची जास्त पीपीएम न फवारणी होत असल्यामुळे पाणी क्षमता बरोबर कमी होते. क्षमता बरोबर त्याची कमी होती. बरोबर.